महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। माझं नाव शाहिद अफरेदी आहे। मी संजीवनी मेडिकलचा पार्टनर आहे। आमच्या स्टाफकडे एक कस्टमर आला आणि झोपेची गोळी मागितली त्यांनी। मग स्टाफने सांगितलं का ती गोळी नाहीये आणि प्रिस्क्रिप्शन मागितला। तर तो बोलला प्रिस्क्रिप्शन नाहीये माझ्याकडे आणि मग नंतरला बोलला एवढी मोठी मेडिकल कशाला उघडली आणि शिव्या द्यायला लागला। शिव्या दिल्यानंतर तो हातापायावरती उतरला स्टाफ बरोबर। मग स्टाफने त्याला सांगितलं का काका थोडा लांब राहून बोला माझ्या बरोबर। मग तो मारायला लागला आणि ते रिक्षामधून 2 जण उतरले, ते अनोळखी होते। त्यांनी मग त्याला पकडून मारायला सुरुवात केली। ते झाल्यानंतर आमच्या स्टाफने त्याला आतमध्ये आणलं दुकानात। त्यानंतर त्यांनी त्याच्या मुलाला बोलावला आणि मुलाला बोलावल्यानंतर परत त्यांनी त्याच्या मुलांनी वायपरच्या मोपनी लय मारलं त्याला। त्याचा हात पूर्ण हे करून टाकलं। आरोपीचं नाव आहे दीपक अमृतलाल करोडिया आणि त्याच्या मुलाचं नाव आहे दर्शन दीपक करोडिया। आता पोलिसांनी काय सांगितलं? पोलिसांनी सांगितलंय का लवकरात लवकर कारवाई करू त्यांच्या विरोधात। डोंबिवली मेडिकल आणि आज माझ्याबरोबर डोंबिवली मेडिकल असोसिएशनचे सर्व मेंबर कार्यकर्ता आलेले आणि त्यांनी येऊन पोलीस स्टेशन मध्ये सांगितलं, सहकार्य केलं, त्याचं निवेदन केला। त्याच्याबद्दल त्यांचा आभार। डोंबिवली शहरातील हुणी पलावा या भागातील आमच्या एका औषध विक्रेत्यावरती नशेची औषधं, झोपेची औषधं मागणाऱ्या एका ग्राहकाने हल्ला केलेला आहे। याबाबत आज आम्ही पोलीस स्टेशनला, मानपाडा पोलीस स्टेशनला येऊन साहेबांना निवेदन दिलं आणि साहेबांना विनंती केली की अशा प्रकारच्या घटना परत भविष्यात घडू नये, यासाठी या सगळ्या आरोपींवरती तात्काळ कारवाई होऊन त्यांना अटक करण्यात यावी। 2 दिवसापूर्वी घटना घडलेली आहे, अद्याप आरोपी अटकेत नाही आहेत। त्याच्यामुळे मी आज त्यांना विनंती करायला आलो होतो की या अशा आरोपींना जर कधी आपण तात्काळ अटक केली तर भविष्यात अशा प्रकारे जे नशेची औषधं, झोपेची औषधं मागणारे जे कस्टमर आहेत किंवा ग्राहक आहेत ते अशा प्रकारे परत जगणार नाही आणि आमच्या जे जनतेची आरोग्याची रक्षण करणारे जे आमचे औषध विक्रेते आहेत ते अशा या घटनेपासून ते त्यांना आळा बसेल अशा प्रकारची आम्ही आज विनंती साहेबांना केलेली आहे आणि ते तात्काळ याच्यावरती कारवाई करतील असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। मी मानपाडा पोलीस स्टेशनचे आभार व्यक्त करतो। आपलं नाव आणि पद? मी निलेश वाणी, चेअरमन डोंबिवली मेडिकल केमिस्ट वेलफेअर असोसिएशन। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।